नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आज आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे मनुके। मनुके खाण्याचे फायदे, कुणी खावं कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी, सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघूया मनुके खाण्याचे आरोग्यदायी फायदे। पहिलं म्हणजे पचन संस्थेसाठी फायदेशीर। मनुक्यांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात। हे पोट साफ होण्यासाठी, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात, म्हणजेच पचनक्रिया सुधारतात। दुसरं म्हणजे रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवतं। मनुक्यामध्ये लोह आणि कॉपर भरपूर प्रमाणात असतात। नियमित सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। ॲनेमिया असणाऱ्यांसाठी तर हे मनुके खाणे खूपच उपयुक्त ठरतात। पुढील म्हणजे हृदयासाठी फायदेशीर। मनुके खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो। पुढील म्हणजे हाडे मजबूत होतात। मनुक्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असतं। हे घटक हाडांना बळकटी देतात व ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण करतात। पुढील म्हणजे ऊर्जा वाढवतात। ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सारखी नैसर्गिक साखर असते, जी त्वरित ऊर्जा देते। व्यायामानंतर किंवा थकवा आल्यानंतर मनुके खाल्ले तर शरीराला ऊर्जा मिळते। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे त्वचा आणि केसांचं आरोग्य राखतं। अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचेची चमक वाढते, केसांची वाढ सुधारते आणि केस गळती कमी होतात। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे इम्युनिटी, म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढवतात। अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळते। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे डोळ्यांचं आरोग्य राखतं। मनुक्यांमध्ये असणारे पॉलिफेनॉल्स डोळ्यांच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात। मोतीबिंदू व क्षयामुळे येणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे मूत्रवर्धक गुणधर्म या मनुक्यांमध्ये आहेत। शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते। यकृत आणि मूत्राशय स्वच्छ राहतात। पुढील जो 10वा फायदा आहे तो म्हणजे वजन नियंत्रणात ठेवते। कमी प्रमाणात सेवन केल्यास मनुके भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि वजन वाढण्यापासून रोखतात। हे होते 10 फायदे जे आपल्या शरीराला मनुके खाल्ल्यापासून मिळत असतात। आता बघूया मनुके कुणी खावे। तर पहिलं म्हणजे ॲनिमिक जे व्यक्ती आहेत, म्हणजे रक्तक्षय असणारे जे व्यक्ती आहेत ते तर खाऊच शकतात, म्हणजेच याच्याने हिमोग्लोबिन वाढतो। नंतरचं म्हणजे ज्यांना सतत थकवा येतो अशांना ऊर्जा वाढवण्यासाठी मनुका नक्कीच खाव्या। त्यानंतर बद्धकोष्ठतेची समस्या असलेले व्यक्तींनी सुद्धा हे नियमित सेवन करावे, याच्याने पचन सुधारतं। नंतर म्हणजे ज्यांची हाडं कमजोर आहेत, महिलांमध्ये मासिक पाळीमुळे हाडांची झीज झालेली आहे, म्हणजेच हे मनुके जे आहे ते कॅल्शियमचा शरीरासाठी पुरवठा करतात, त्यामुळे महिलांनी सुद्धा खाणं खूपच महत्त्वाचं आहे। त्यानंतर लहान मुले, गरोदर स्त्रिया याच्यामुळे शरीराला पोषण मिळते, म्हणून लहान मुले व गरोदर स्त्रिया यांनी खायचं आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने। त्यानंतर ज्यांना त्वचा किंवा केसांसंबंधित काही तक्रारी असतील तर या मनुक्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्यांना खूपच लाभ होतो, म्हणजेच त्यांना त्वचा किंवा केसांच्या समस्या आहे त्यांनी सुद्धा नक्कीच खायचे। त्यानंतर ज्यांची इम्युनिटी कमी असेल, प्रतिकार शक्ती कमी असेल, मनुक्यांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे इम्युनिटी वाढवतात, म्हणजेच प्रतिकार शक्ती वाढवतात, त्यामुळे मनुके सर्वांनीच खाणं योग्य आहे। आता बघूया मनुके कुणी खाऊ नयेत। तर ज्यांना मधुमेह आहे, म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचे आहे, कारण यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते। त्यानंतर म्हणजे ज्यांना अतिसार, जुलाब होत आहेत अशा ज्या व्यक्ती आहेत, कारण मनुक्यांमध्ये फायबर्स जास्त असल्याने जुलाब वाढू शकतात, त्यामुळे योग्य प्रमाणात खाणं सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर अतिवजन असणारे, जास्त प्रमाणात जर मनुके खाल्ले तर अतिवजन वाढू शकतं, त्यामुळे सुद्धा ज्यांचं ऑलरेडी वजन भरपूर आहे त्यांनी सुद्धा प्रमाणातच खायचं आहे। त्यानंतरचं म्हणजे ज्यांच्या दातांमध्ये कीड आहे किंवा ज्यांना दातांच्या समस्या असतील तर हे मनुके चिकट असल्याने दातांमध्ये चिकटून राहतात, त्यामुळे कीड वाढण्याची शक्यता जास्त असते। आता बघणार आहोत किती प्रमाणात खायचे आहे।
तर आता बघूया वयोगटाप्रमाणे किती खायचे. जे मुलं आहेत त्यांनी दररोज 4 ते 5 मनुके खायचे आहे, त्याच्यापेक्षा जास्त खायची नाही. त्यानंतर प्रौढ व्यक्ती जे आहेत त्यांना 8 ते 10 मनुके पुरेसे आहे. व जे वयोवृद्ध आहेत पण त्यांचं आरोग्य सामान्य आहे अशांनी 6 ते 8 मनुके खाणं पुरेसे आहे. त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी सुद्धा रोजचे 8 ते 10 मनुके खावेत, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचे आहे. आता बघणार आहोत मनुके खाण्याची योग्य पद्धत. मनुके हे नेहमी भिजवून खाणे सर्वात योग्य व आरोग्यदायी मानले जाते. रात्री झोपताना 8 ते 10 मनुके स्वच्छ पाण्यात भिजवायचे आहे. सकाळी उपाशीपोटी ते मनुके खायचे आहे व ते पाणी प्यायचं आहे. ही एक सर्वात आरोग्यदायी पद्धत मानली जाते. आता तुम्ही म्हणाल भिजवून का खायचे आहे, तर भिजवल्याने त्याच्यातील फायटिक ॲसिड जे आहे ते कमी होतो. पोषण घटक शरीरात सहज शोषले जातात. पचनक्रिया अधिक चांगले होते. आता बघणार आहोत कधी खाणं टाळायचं आहे. संध्याकाळी किंवा रात्री खाल्ल्यास गॅसेस अपचन होऊ शकतं, म्हणूनच संध्याकाळी किंवा रात्री खाणं टाळायचं आहे. थंडीच्या दिवसात अति खाल्ल्यास सर्दीसुद्धा वाढू शकते, म्हणून सर्दीच्या दिवसातही प्रमाणात खाणंच योग्य ठरेल. तर ही होती आज दिलेली संपूर्ण मनुक्यांबद्दल माहिती. तर रोज नियमित सांगितल्या प्रमाणात जर तुम्ही मनुके खात असाल तर हे आरोग्यासाठी वरदानच आहे. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढील आरोग्यदायी माहितीसह. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदित राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.